सिकंदरला संपूर्ण जग जिंकायचं होतं. तर आता प्रश्न असा आहे, मग असं काय घडलं की सिकंदरला भारताच्या सीमेरेषेवरून परत जावं लागलं? ते झालं असं होतं, युनान, अफगाण, इराण, तुर्की या देशांमध्ये युद्ध जिंकून ज्यावेळेस तो भारताच्या सीमेरेषेवर पोहोचला त्यावेळेस त्याचा सामना पोरस राजाच्या एका छोट्याशा सैन्यासोबत झाला. म्हणजे सांगायचं असं की पोरस राजाची छोटीशी सेना आणि सिकंदरची बलाढ्य अशी मोठी सेना यांच्यामध्ये युद्ध झालं. युद्ध काही घंटे चाललं. काही घंटे चालल्याच्या नंतर शेवटी पोरस राजाला हार पत्करावी लागली. पोरस राजा ज्यावेळेस हारला त्यावेळेस त्याला बांधून सिकंदर पुढे नेण्यात आलं. सिकंदर पुढे घेऊन गेल्याच्या नंतर सिकंदरला वाटलं की हा माझ्या पुढे लोटांगण घालेल, हा माझ्या पुढे दयेची भीक मागेल, हा मला क्षमा करा असं सारखं म्हणेल. परंतु तसं काही घडलं नाही. मग शेवटी सिकंदरने पोरस राजाला विचारलं, सांग आता तुझ्यासोबत काय केलं पाहिजे. त्यावेळेस पोरस राजाने एका हलक्या सुरामध्ये सिकंदरला म्हटला, तेच केलं पाहिजे एका राजासोबत केलं पाहिजे. फक्त त्याचं हे उत्तर ऐकून सिकंदर भारतातून परत गेला. आता प्रश्न असा आहे, फक्त या उत्तरामुळे सिकंदर भारतातून परत का गेला? त्याचं उत्तर असं की सिकंदर म्हटला, जर मी भारताच्या सीमेरेषेवर ज्यावेळेस पोहोचलो तर पोरससारखा योद्धा मला या ठिकाणी भेटला, मला काही घंटे युद्ध करावं लागलं. जर मी खरंच भारतामध्ये जर प्रवेश केला तर पोरससारखे असे कित्येक युद्ध असतील जे माझी पूर्ण सल्तनत संपवून टाकतील. याच भीतीपोटी सिकंदर भारतातून परत गेला. आता या ठिकाणी सांगायचं असं आहे की जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की त्यापुढे तुम्ही झुकलं पाहिजे. जर झुकायचंच असेल तर फक्त आणि फक्त सत्यापुढे झुका, अन्यथा कुठंच झुकू नका. जय भीम.